नमस्कार. माझ्या सेमिनारचा विषय आहे मानवतेसाठी शाश्वत विकास. मी सादर करते प्राध्यापक डॉक्टर वैशाली एकनाथ रामटेके, श्रीनाथ बी.एड कॉलेज पैठण, औरंगाबाद. सादर स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी UGC HRDC औरंगाबाद यांच्या वतीने घेण्यात येणारं ऑनलाईन रिफ्रेशर कोर्स इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रस्तावना. औद्योगिक क्रांतीनंतर पर्यावरणात ग्रीनहाऊस वायूचं प्रचंड प्रमाणात उत्सर्जन झाल्यामुळे पर्यावरणात गंभीर व कायमचे बदल होऊन ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. हा पर्यावरणातील बदल चालू पिढीला व त्यासोबतच भावी पिढीला घातक ठरणार हे नक्की. ते तसे ठरू नये यासाठी आपल्याला शाश्वत विकास साधायचा आहे. पर्यावरणावर चालू पिढी व भावी पिढीचा सारखाच हक्क आहे. आपण पर्यावरणाचा ऱ्हास करून भावी पिढीचा हा वाटा हिसकावून घेऊ शकत नाही. या समान हक्काला इंटिग्रेशनल इक्विटी असे म्हणतात. म्हणून चालू पिढीचं पर्यावरण संवर्धन करणे हे कर्तव्य आहे व चालू पिढीने ते करणे हे भावी पिढीला अधिकार आहे. याप्रमाणे चालू पिढीतही विविध देशातील लोकांचा पर्यावरणावर सारखाच हक्क आहे. या समान हक्काला इंट्रा जनरेशन इक्विटी असे म्हणतात. अमेरिकेसारखे विकसित देश प्रचंड गतीने पर्यावरणाचा ऱ्हास करतायत. म्हणजेच भारतासारख्या विकसित देशातील लोकांचा पर्यावरणातील वाटा ते हिसकावून घेत आहेत. म्हणून विकसित देशात पर्यावरण संवर्धन करणं हे कर्तव्य आहे व विकसित देशांनी ते करणं हा विकसित देशांचा अधिकार आहे. मग प्रश्न उरतो, विकसित देश पर्यावरण संवर्धन कसं करतील? याचं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. विकसित देशांनी फक्त आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित न करता स्रोतांचा योग्य वापर करणे, ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता वापरणे इत्यादी मार्ग अवलंबले पाहिजेत. परंतु त्यासोबतच विकसनशील देशांना पर्यावरण बदलावर प्रभावी उपायांसाठी आर्थिक व तांत्रिक मदत केली पाहिजे. या सर्व विचारातूनच पर्यावरण बदलासंबंधी निरनिराळ्या विचारधारांना, करारांना व परिषदांना सुरुवात झाली. पर्यावरणाच्या ऱ्हासात आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात आली. आर्थिक असमानता पर्यावरण ऱ्हासास कारणीभूत ठरते असा एक विचार पुढे आला. सोबतच्या फ्लो चार्टवरून हे लक्षात येईल की आर्थिक असमानता म्हणजे सधनता व दारिद्र्य. अतिसधनतेमुळे निसर्गातील स्रोतांचा गरजेपेक्षा जास्त वापर होतो. उदाहरणार्थ, श्रीमंत लोक मोठ्या गाड्या वापरतात ज्या जास्त इंधन खातात. स्रोतांचा जास्त वापर झाल्यामुळे पर्यावरणाचा जलद ऱ्हास होतो. या उलट अत्यंत गरीब असल्यास कार्यक्षम स्रोतांचा वापर होत नाही. उदाहरणार्थ, इंधनाचा गॅस परवडत नसल्यामुळे ग्रामीण भागात लाकडं जाळली जातात. म्हणजे इथेही पर्यावरण ऱ्हास होतोच. यासोबत दारिद्र्यामुळे, निरक्षरता व अनारोग्यामुळे जास्त अपत्य होतात. लोकसंख्या वाढते. ही वाढलेली लोकसंख्या पुन्हा पर्यावरण ऱ्हासास कारणीभूत ठरते. शाश्वत विकासार्थ म्हणजे काय ते बघूया आपण. शाश्वत विकासाचा अर्थ आहे शाश्वत विकास किंवा टिकाऊ विकास. टिकाऊ विकास म्हणजे पर्यावरण आणि विकास जागतिक आयोगाच्या अनुषंगाने धरणे किंवा टिकाऊ विकास ज्याच्या अंतर्गत पिढीच्या गरजा भागविल्या जाणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशिवाय तडजोड करता येईल. म्हणूनच पर्यावरण संरक्षणाशिवाय विकास टिकाऊ होऊ शकत नाही. म्हणजे सध्याच्या काळात नैसर्गिक साधनांचा वापर भविष्यातील पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कसा केला पाहिजे, जेणेकरून आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात इच्छित संतुलन स्थापित केले जाऊ शकेल. शाश्वत विकासामध्ये आपण मनुष्याच्या विकासासाठी निसर्गाचा अशा प्रकारे वापर केला पाहिजे की निसर्गाचे पर्यावरणाला हानी पोहोचू नये आणि निसर्ग आणि विकासामध्ये संतुलन राखू शकेल. सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास याच्या आपण संकल्पना बघूया.
शाश्वत विकास ही एखाद्या देशाने, समाजाने किंवा व्यक्तीने बदलासाठी किंवा व्यक्तीने विकासासाठी निवडलेली चौकट असते. शाश्वत विकास समजण्यासाठी शाश्वतता आणि शाश्वत विकास यातील अर्थ समजून घ्यावा लागेल. शाश्वतता किंवा सस्टेनेबिलिटी म्हणजे नेमकं काय? शाश्वतता म्हणजे अशी अवस्था जी थोड्या किंवा अनंत काळापर्यंत टिकून राहते. सस्टेनेबल हा शब्द सस्टेनेरिन या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. सस्टेरिन म्हणजे धरून ठेवणे, सहन करणे, सहाय्य करणे, पुरविणे, चालू ठेवणे, टिकवून ठेवणे, आयुष्याला हातभार लावणे. एखाद्या समाजाची सांस्कृतिक व आर्थिक अवस्था टिकून राहणे यालाही शाश्वतता म्हणतात किंवा पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोतांचे पर्यावरणापासून संरक्षण व संवर्धन करणे यालाही शाश्वतता म्हणतात. IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर किंवा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस ही निसर्गाचा आणि पारिस्थितिक जतन करणारी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या 3 संस्थांनी मिळून 1980 मध्ये वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी हा अहवाल प्रकाशित केला. नैसर्गिक स्रोतांचे जतन करण्याबाबत हा जगातील पहिला आंतरराष्ट्रीय अहवाल समजला जातो. या अहवालात सर्वप्रथम शाश्वततेची व्याख्या करण्यात आली. शाश्वतता म्हणजे सजीव व परिस्थितीचा विचार करणे. शाश्वतता म्हणजे नैसर्गिक स्रोतांचा असा वापर करणे जो भरून काढता येईल. IUCNच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये प्रमुख असणाऱ्या रॉबर्ट ॲलन यांनी म्हटले आहे की चांगले आयुष्य म्हणजे उच्च प्रतीचे मानवी जीवन आणि उच्च प्रतीची परिस्थितिकी हे चांगले आयुष्य म्हणजे शाश्वतता होय. हर्मन डॅली या अर्थतज्ञाने शाश्वततेच्या 3 कसोट्या सांगितल्या आहेत. पुनर्निर्मितीक्षम स्रोतांच्या निर्मितीचा वेग वापरापेक्षा जास्त असावा, पुनर्निर्मितीक्षम पर्यायांचा विकासाचा वेग वापरापेक्षा जास्त असावा आणि प्रदूषणाचा वेग पर्यावरणाच्या समावेशनाच्या क्षमतेपेक्षा जास्त नसावा. शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय ते बघूया. विकास म्हणजे ढोबळ मानाने सामाजिक व आर्थिक प्रगती होय. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अशी प्रगती आवश्यक असते. अशा प्रगतीसाठी मात्र आर्थिक वाढीसोबत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाची जोड दिली तरच तो विकास दीर्घकाळ टिकून राहतो. एडवर्ड बार्बियर याने विकासाची संकल्पना समजावून सांगण्यासाठी एका व्हेन आकृतीचा उपयोग केला आहे. या व्हेन आकृतीत 3 वर्तुळे अनुक्रमे सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय विकासाची आहेत. सामाजिक व आर्थिक विकासासाठी समान न्यायपूर्ण विकास झाला पाहिजे. सामाजिक विकास पर्यावरणाला विकासाला सुसह्य असला पाहिजे. तसेच आर्थिक विकास तेव्हा होऊ शकतो जेव्हा पर्यावरणाला पुनर्निर्मितीक्षम, वर्धनक्षम बनवेल. म्हणून सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय विकास करण्यासाठी विकास न्यायपूर्ण, सुसह्य व वर्धनशील असला पाहिजे, शाश्वत असला पाहिजे. यानंतर काही शाश्वत विकास परिषदा झालेल्या आहेत. एकूण 7 शाश्वत विकास परिषदा झाल्या आहेत. मानवीय पर्यावरण परिषद जी 1972 ला झाली, 1992 ला झालेली. रिओ परिषद, Rio+5 परिषद 1997 ला झालेली. शतकोत्तर परिषद झाली 2000 साली. 2002 साली Rio+10 परिषद झाली. 2012 साली Rio+20 परिषद आणि शाश्वत विकास परिषद ही 2015 साली झालेली आहे. शतकोत्तर विकास ध्येय जे झालेले होते त्याच्यामध्ये जे आहे एकूण 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, आपण त्याला MDGs असं म्हणतो. तर ही जी आहे ती ठरवली गेली. त्याच्यामध्ये होतं आतंकित, दारिद्र्य, उपासमार दूर करणे, वैश्विक सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची पातळी गाठणे, लिंग समानता व स्त्री सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणे, बालमृत्यू दर कमी करणे, मातृस्वास्थ्यात सुधारणा करणे, एड्स, मलेरिया व इतर आजारांविरुद्ध लढणे, पर्यावरणाची शाश्वतता टिकवणे, विकासासाठी जागतिक भागीदारीचा विकास करणे. ह्या शतकोत्तर विकास ध्येयानंतर जे आहे 17 शाश्वत विकास ध्येय
ठरवले गेलेले आहे. आपण त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं म्हणतो. ही जे लक्ष्य आहेत तर ती एकूण 17 ठरवण्यात आली. त्याच्यामधले काही संपूर्ण जगातील हर तऱ्हेचे दारिद्र्य दूर करणे, उपासमार दूर करणे, अन्न सुरक्षा प्राप्त करणे, पोषणात वाढ करणे व शाश्वत शेतीत प्रोत्साहन देणे. तिसरे ध्येय आहे निरोगी जीवनाची खात्री देऊन संपूर्ण जगातील व सर्व वयातील सर्वांमध्ये चांगल्या स्वास्थ्याची भावना निर्माण करणे. 4 नंबरचा आहे समावेशक व न्यायी असे दर्जेदार शिक्षण देऊन सर्वांना आयुष्यभर काही ना काही शिकता येईल अशा संधी निर्माण करणे. 5वा आहे लैंगिक समानता प्राप्त करणे व महिला व मुलींचे सबलीकरण करणे. 6वा आहे सर्वांना पाणी आणि स्वच्छता उपलब्ध करणे व त्याचे शाश्वत नियोजन करणे. अशा प्रकारे जे आहे एकूण 17 मिलेनियम गोल्स ठरवलेले आहे. शाश्वत विकास ध्येय हे जे आहेत ते ठरवलेले आहेत. मग आता नेमकं मानवतेसाठी शाश्वत विकास ध्येय कोणते आहेत? तर ह्या 17 ध्येयांचा जर आपण विचार केला तर काही ध्येय जे आहे ते आपल्याला असं दिसून येईल की ते मानवतेसाठी आवश्यक असे ध्येय आहेत. त्याच्यामधलं पहिलं ध्येय जे आहे ते आहे संपूर्ण जगातील हर तऱ्हेचे दारिद्र्य दूर करणे. याचं लक्ष्य आहे की 2030 अखेर $1.25 पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आत्यंतिक दारिद्र्यातील लोकांचे प्रमाण 0 करणे. दुसरं आहे 2030 अखेर साधारण दारिद्र्य रेषेखालील लोकांचे पुरुष, स्त्रिया, बालके प्रमाण निम्म्यावर आणणे. राष्ट्रपरत्वे सामाजिक सुरक्षेच्या योजना राबवून 2030 अखेर सर्व गरीब व असुरक्षित गटांपर्यंत ही सुरक्षा पोहोचविणे. चौथा आहे 2030 पर्यंत समाजातील पुरुष, स्त्रिया, गरीब, असुरक्षित गट या सर्वांना स्रोत, मूलभूत सुविधा, जमीन, मालमत्ता, वित्त सेवा इत्यादी मिळण्याचा समान हक्क प्राप्त करून देणे. आणि गरीब व असुरक्षित गटाला नैसर्गिक संकटांना तसेच आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय संकटांना तोंड देता येईल इतकी क्षमता व लवचिकपणा 2030 पर्यंत प्राप्त करून देणे. परंतु सध्याची जर आपण बघितलं तर सद्यस्थिती काय आहे तर एंड पॉवर्टी इन ऑल इट्स फॉर्म्स एव्हरीवेअर, सगळीकडची गरिबी आपल्याला नष्ट करायची आहे. एक्स्ट्रीम पॉवर्टी जी आहे ती कमी करायची आहे. कोविडमध्ये हे सगळं आपल्याला याचा रिव्हर्स परिणाम झालेला दिसून येतो. 700 मिलियन किंवा 10% वर्ल्ड पॉप्युलेशनचे 10% जे लोक आहे ते अत्यंत दारिद्र्य अवस्थेत आहे. आणि ग्रामीण भागातला जर आपण रेट बघितला तर हा 17.2% एवढा आहे. आणि 6% लोक तरी सुद्धा एक्स्ट्रीम म्हणजे आत्यंतिक दारिद्र्य अवस्थेत 2030 पर्यंत राहणार आहेत. आणि हे सर्व कशाने दूर होऊ शकतं तर ग्लोबल कॉर्पोरेशन इन द ओनली होप, म्हणजे जगाचं आपल्याला जर सहकार्य मिळालं पूर्ण जगातून तरच हे कमी होऊ शकतो. दुसरं गोल जे आहे की कोणतं आहे विकास ध्येय तर झिरो हंगर, आपल्याला उपासमार दूर करणे किंवा भुकेचं प्रमाण जे लोक जे उपाशी झोपतात त्याचं जे आहे ते 0वर आणणे आहे. तर याचं लक्ष्य काय आहे 2030 अखेर उपासमार सहन करणाऱ्या लोकांचे प्रमाण 0 करणे तसेच गरीब व असुरक्षित गटाला वर्षभर सुरक्षित पोषक पुरेसे अन्न पुरविणे. 2025 अखेर 5 वर्षाखालील खुरटी व सूक्ष्म बालकांमधील कुपोषण दूर करून 2030 अखेर सर्व प्रकारचे कुपोषण संपविणे तसेच किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा मातांच्या पोषणाच्या गरजा भागविणे. क्षेत्रीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविधकृत बियाणे, वनस्पती प्रजातीच्या बँका उभारून पारंपरिक तसेच आधुनिक जैविक शास्त्राचा वापर करून 2020 पर्यंत बियाणे, वनस्पती प्रजाती तसेच पशु प्रजातींची जैविक विविधता टिकून ठेवणे. पण आपण जर आता याची सद्यस्थिती पाहिली तर आपल्याला असं दिसून येईल की जवळपास 690 मिलियन लोक जे आहेत ते अजूनही भारतामध्ये उपाशीपोटी आहेत. जगाच्या वर्ल्ड पॉप्युलेशन मध्ये 8.9% एवढे आहेत. आणि 2050 पर्यंत हे अजून वाढून 2% वाढण्याची शक्यता आहे. आणि कोविड काळामध्ये शेती व्यवसायावर आणि अन्नाच्या याच्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि 5 वर्षाखालील जी मुले आहेत ती जास्त याच्यामध्ये त्यांचं सफर करतात, त्यांना जास्त याच्यामध्ये त्रास होतो. ग्रीन इकॉनॉमी मॅटर, आपल्याला जे ग्रीन इकॉनॉमी आहे ती शेती संवर्धनातूनच आपल्याला करणे जरुरी आहे.
त्याच्यानंतर मानवतेसाठी जे पुढचं शाश्वत विकास आहे ते कोणतं आहे ध्येय, तर क्वालिटी एज्युकेशन. एक प्रकारच्या याच्यामध्ये जे आहे शिक्षणामध्ये समानता आणणे गरजेचे आहे. ध्येय काय आहे, समावेशक न्याय्य असे दर्जेदार शिक्षण देऊन सर्वांना आयुष्यभर काही ना काही शिकता येईल अशा संधी निर्माण करणे. याच्यामध्ये पहिलं आहे सर्व मुले व मुलींना मोफत न्याय्य दर्जेदार असे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण मिळते अशी खात्रीलायक पातळी 2030 पर्यंत गाठणे. पूर्वतयारी म्हणून स्त्रियांना परवडणं मुले मुलींना कोवळ्या वयातच पूर्व प्राथमिक शिक्षण संगोपन व विकास होईल अशी पातळी 2030 अखेर गाठणे. सर्व पुरुष व स्त्रियांना परवडण्याजोगा व दर्जेदार अशा तांत्रिक व्यावसायिक उच्च शिक्षणाचा न्याय्य संधी मिळतील अशी पातळी 2030 अखेर गाठणे. 2030 पर्यंत सुयोग्य रोजगार देऊन शकेल अशी तांत्रिक व्यावसायिक कौशल्य असलेल्या तरुण व प्रौढांच्या संख्येत वाढ करणे. 2030 पर्यंत शिक्षणातील मुला मुलींमधील असमानता दूर करणे. असुरक्षित गटातील व्यक्ती, अपंग आदी समाजातील व असुरक्षित परिस्थितीमधील बालकांना सर्व स्तरातील शिक्षणापर्यंत व व्यावसायिक प्रशिक्षणापर्यंत पोहोचण्याची समान संधी प्राप्त करून देणे. 2030 पर्यंत सर्व तरुण साक्षर करून पौढ साक्षरतेत भरीव वाढ करणे आणि 2030 पर्यंत सर्वांना शाश्वत विकासाचे ज्ञान व कौशल्य पुरवणे. याबाबत जर सद्यस्थिती बघितली तर आपल्याला अजूनही काय शाळाबाह्य मुलांचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. सर्व शिक्षा अभियानापासून सर्व प्रकारचे जे योजना राबवल्या गेल्या तरी सुद्धा अशा प्रकारच्या त्रुटी आपल्याला दिसून येतात. आपण जर बघितलं तर 260 मिलियन मुलं जे आहेत ते अजून सुद्धा शाळेच्या बाहेर आहेत. 2018 मधला हा रिपोर्ट आहे. 1/5 ऑफ द ग्लोबल पॉप्युलेशन एक पाचवा भाग जो आहे याच्यामधला ते वर्ल्ड पॉप्युलेशनचा 1/5 भाग आहे. हाफ ऑफ ऑल चिल्ड्रन आर adolescents worldwide not meeting minimum proficiency standards in reading and mathematics. याच्यामधले खूप मुलं आहेत त्यांना वाचता येत नाही आणि गणित सुद्धा सोडवता येत नाही. एप्रिल 2020 ची स्थिती काय आहे तर 1.6 बिलियन चिल्ड्रन अँड यूथ वेअर आउट ऑफ स्कूल. शाळाबाह्य मुलांचे प्रमाण हे खूप जास्त आहे आणि स्कूल मील्स आर ऑल्सो मिसिंग. शाळेमध्ये जे शालेय पोषण आहार देण्यात येत होतं ते सुद्धा आता कमी झालेलं किंवा गायब झालेलं दिसून येतं आणि याच्यासाठी जे आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन जे आहे शाळेमध्ये देणं खूप आवश्यक आहे. तर विविध प्रकारचे प्रयत्न करणं आवश्यक आहेत. पुढचं जे आहे की कोणतं विकास ध्येय याच्यामधून आपल्याला मानवता ही जे आहे भावना निर्माण करता येईल तर ती आहे जेंडर इक्वॅलिटी. जेंडर इक्वॅलिटीचं जर बघितलं तर लैंगिक समानता प्राप्त करणे व महिला व मुलींचे सबलीकरण करणे. याच्यामध्ये ध्येय आहे महिला व मुलींवरील सर्व प्रकारच्या हिंसा समाप्त करणे, महिला व मुलींवरील अत्याचार, विक्रिय, लैंगिक छळ व सर्व प्रकारच्या हिंसा समाप्त करणे, लहान वयात व जबरदस्तीने केलेले लग्न यासारख्या अत्याचारांचे निर्मूलन करणे, सार्वजनिक सेवा, मूलभूत सुविधा व सामाजिक सुरक्षेच्या योजना पुरवून कुटुंबांना सहाय्य करणे, राजकीय, आर्थिक व सार्वजनिक जीवनातील हर तऱ्हेच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा पूर्ण सहभाग व नेतृत्व करण्यासाठी समान संधी प्राप्त करून देणे, लैंगिक व प्रजनन आरोग्यापर्यंत वैश्विक पोहोच निर्माण करून प्रजनन हक्क मिळवून देण्यासाठी योग्य प्रयत्न करणे. एवढं सर्व ध्येय ठरवलेले असतानाही सद्यस्थिती काय आहे तर फंडामेंटल राईट्स जे आहेत ते अजून महिलांना मिळालेले नाही. वुमन अब्यूज जे आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे. सोशल प्रोटेक्शन आणि इकॉनॉमिक स्टिम्युलस पॅकेज त्यांना देण्यात येत नाहीत. त्याच्यानंतर इन साऊथ एशिया द गर्ल्स रिस्क ऑफ मॅरिंग इन चाइल्डहुड हॅज डिक्रीजेस 40% सिन्स द 2000 पासून 40% याच्यामध्ये कमी झालेले दिसून येतं. फ्यू ह्युमन आर द
टॉप पोझिशन्स आणि काही ज्या महिला आहेत त्याच आपल्याला उच्च शिकून जे आहे उच्च पदावर पोहोचलेल्या दिसतात. ग्लोबली जर विचार केला जगाच्या दृष्टीने तर वुमन आर जस्ट 13% ऑफ ॲग्रिकल्चर लँड होल्डर. त्यांची स्वतःच्या नावावर असलेली शेतकी मालमत्ता जी आहे ती फक्त 13% इतकी आहे. आणि भारतामध्ये पण आपण जर बघितलं तर कोविड काळात असेल की बालविवाहाचं प्रमाण जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येतं. ग्रामीण भागामध्ये सुद्धा बालविवाहाचं प्रमाण जास्त दिसून येतं. मुलींना शिकवण्याकडे पालकांचा कल हा कमीच दिसून येतो. मग मानवतेसाठी व शाश्वत विकास ध्येय म्हणजे काय? तर आपण जे हे वरील विकास ध्येय पाहिले त्याच्यामध्ये आत्यंतिक दारिद्र्य असेल किंवा त्याच्यानंतर सर्वांना शिक्षणामधील समान संधी असेल, जेंडर इक्वॅलिटी असेल, उपासमार आपल्याला दूर करायची असेल, तर हे सर्व विकास करण्यासाठी आपल्याला मानवी मूल्यांचे विकास करणे जरुरी आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये सहभावना, सहवेदना किंवा आपण त्याला एम्पॅथी म्हणतो निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला दुसऱ्यांच्या गरजा काय आहेत, आपण नेमके काय करायला हवे हे समजणार नाही. या भावनेचा विकास झाल्याशिवाय आपला दृष्टिकोन बदलणार नाही. कितीही आदर्श योजना आपण आणल्या तरी त्या फक्त कागदावरच मर्यादित राहतील आणि कोणताही विकास ध्येय साध्य होणार नाही. म्हणून ह्या शाश्वत विकास ध्येयांची पूर्तता म्हणजे मानवतेचा विकास होय, मानवी मूल्यांचा विकास होय. आणि जर आपण या मानवी मूल्यांचा विकास केला तर साहजिकच आपण काय करतोय की शाश्वत विकासाच्या ध्येयाकडे सुद्धा आपण वाटचाल करतोय. रेफरन्सेस आहे. थँक्यू. अशा प्रकारे आज आपण मानवतेसाठी कोणत्या कोणत्या शाश्वत विकास ध्येयांचा आपल्याला उपयोग होणार आहे किंवा कोणकोणत्या शाश्वत विकास ध्येयातून मानवी मूल्यांची जपवणूक होणार आहे किंवा मानवतेकडे किंवा ह्युमॅनिटीकडे आपली वाटचाल होणार आहे ते आपण बघितलेलं आहे. थँक्यू.